अरे तुझ्यासाठी पिझ्झा नाही इथं बनवतो. इथं खराब होईल. अरे तुला मम्मी पप्पाच्या लग्नाचा फोटो दाखवतो आज. त्यांनी आता आहे ना त्यांच्या लग्नाचे फोटो आणलेले. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आता फायनली अरविंदचं लग्न झालेलं आहे आणि आता तयारीला लागलेलो आहे आम्ही जयराम भाऊच्या लग्नासाठी. आणि इकडे चालू आहे तयारी. एक झालं की एक लग्न चालूच आहे. हा. याच्या लग्नाची तयारी झाली की त्याच्या लग्नाची तयारी करायची लगेच. आणि मला आता स्किन केअर करावं लागणार आहे कारण अरविंदच्या लग्नाच्या वेळेस एवढी धावपळ झाली माहिती का, तर सगळा चेहरा काळा पडलेला आहे. तसं मी काळाच आहे पण अजून काळा पडलेलो आहे, तर आता जरा ब्राईट व्हावं लागणार आहे. जयराम भाऊच्या लग्नाला असं हँडसम दिसलं पाहिजे कारण डेचं लग्न आहे आणि लय टॅन होणार आहे आपण, म्हणून आता स्किन केअर करावं लागणार आहे. साईडला हर्षद सुद्धा बसलेला. हर्षद तू पण स्किन केअर कर. झाली की नाही तयारी तुझी सुरू? झाली तयारी. आता दादाचे प्रोडक्ट ढापतो थोडेफार आणि मग करतो स्किन केअर. मेहंदी काढायची असेल, तुला नेल्स लावायचे असेल, मेकअप जयराम बिकअप. भाऊच्या लग्नाला मी पण मेहंदी काढणार आहे ठीक आहे, फ्रंटवर. मी काढून देईल हा तुला मस्त. माझं नाव काढून देत असं मस्त. बर इकडे ऋषीली आणि इकडे पण ऋषीसली. बरं ना भो, मग ऋषीली तारे ना. तू लिहिलं नाही ना माझं नाव, आणि इकडे ऋषीली. तू लिहिलं नाही ना माझं नाव आता अरविंदच्या हे लग्नाच्या बघ वेळेस. इथं डायरेक्ट परमनंट आहे. हे मेहंदी काय निघून जाते. नाही इथं मेहंदीवाला पण पाहिजे पण. हा ना, आता ते जयराम भाऊच्या लग्नात हे बघ मी पण काढलो विचार कर. हर्षदने सह्याद्रीचं लाईन काढलेलं आहे आणि आता आहे ना आमच्या टीव्हीवरती ब्लॉग चालू आहे. अरविंदच्या लग्नाचा ब्लॉग बघत बसलेलो आहे आणि याच्यात तोंड बुडवतोय मी, एकदम थंडगार वाटतंय. इतके दिवस आम्ही ना अमोल भाऊच्या लग्नाचा ब्लॉग लावायचो. सर्व जमले ना की अमोल भाऊच्या लग्नाचा ब्लॉग बघायचो. आता अरविंदच्या लग्नाचा बघणार आहे, त्याच्यानंतर जयराम भाऊच्या लग्नाचा. भारी यार, हे ब्लॉग राहतात ना त्याच्यामुळे असं आठवण राहते. कधी आणि पण बघता इन्स्टंट आहे ना. हा. पहिले कसं लग्न कार्य व्हायचे, नंतर ती सीडी यायची किंवा पेन ड्राईव्ह यायचं, ते टीव्हीवरती लावायचं आणि मग बघायचं. म्हणजे घरातले कोणाचं लग्न वगैरे असेल त्यांचं मग आम्ही टीव्हीवरती बघायचो. मम्मीच्या लग्नाचे तर फोटो पण नाही, व्हिडिओ पण नाही, सगळं गायब आहे. मम्मीच्या लग्नाचे एवढे फोटो ते होते, हर्षदने सगळे खाऊन टाकले. काय रे बकासूर, खाऊन टाकले. माझे पण इतक्या मेमरीज होते, इतके फोटो होते जुने, हर्षदने सगळे खाल्ले. हर्षद लहान होता ना, त्याला फोटोची लय आवड होती. तो काय करायचा, फोटोला खात बसायचा. त्याने सगळे फोटो खाल्ले ते. हर्षद, काय फोटो खाऊन टाकले सगळे. आता आहे ना मम्मीचा अल्बम आज. म्हणून मम्मी पप्पाच्या लग्नाचे एक पण फोटो नाही. या बकासुराने सगळे खाल्लेले. कुठे? अरे तुला मम्मी पप्पाच्या लग्नाचा फोटो दाखवतो आज. हा, तर आईने आता आहे ना त्यांच्या लग्नाचे फोटो आणलेले. दाखवा. त्या अल्बमची हालत बघ. तरी हा अल्बम आत्ता घेतला, वर्ष 2 वर्ष झाले असतात. दाखव एक एक फोटो. हे तुझा असेल. हे आमचा अॅन्युअल फंक्शनचा आहे. हा मी आहे. हे कोण आहे माहितीये? हर्षद. हा हर्षद आहे. इथं पण आहे हर्षद आहे बघा. पाठीमागचा हर्षद आहे आणि ही कल्याणी आहे. हा, कल्याणी हे. ही कल्याणी आहे. कल्याणी खूप गोड होती. हा मम्मीच्या त्यांच्या लग्नाचा फोटो आहे. याच्यात मम्मी कुठे ओळखून दाखवा. हा, याच्यात मी ओळखू शकतो. हे येल्लो साडी. इझी आहे. हे काळं पोरग कोण आहे? 2 वर्षाचं असतं. हे काळं पोरग कोण आहे? हा, हे कोण आहे काळं पोरग? नाही काळ नाही ते. ऋषी तुझी नजर काळी आहे. सॉरी, ऋषी का? वाव, किती सुंदर आहे. बघ किती गोंडस होतो मी. हे बघ पप्पा आता पण बारीक आहे, पहिले पण बारीक होते, आता फक्त ढेरी आली. माझ्या 5व्या बर्थडेचा फोटो आहे. हे बघा, हे समोर कोण आहे माहिती का? माझ्या मामाची मुलगी आहे. कशी बसलेली ती पाठीमाग मी आहे. आमची पहिली गाडी. हे कोणाचं आहे? हे पप्पा आहे. काय पाठीमाग पप्पा बसलेले. हा हर्षद आहे. हर्षद नव्हता एवढा चांगला दिसायला. हर्षद आहे ना चपट्या नाकाचा आहे, त्याच्यामुळे हर्षद चांगला नाही दिसत. हो ना मम्मी? ते बघू वल्ली मम्मी पण. तरी तर माझा फोटो आहे दुसऱ्या बर्थडेचा. बघ मी किती भारी होतो तेव्हाच्या काळात. क्लॅरिटी नसताना पण बघ माझा चेहरा किती क्लिअर आहे. हे आप्पा आहे, मम्मीचे पप्पा. हा लग्नाचा फोटो. हा मम्मीच्या त्यांच्या लग्नाचा फोटो. हे बघा, ही मम्मी आहे, हे पप्पा आहे आणि हा मावशीचा मुलगा आहे माझा. हे बघ माझे बर्थडेचे फोटो. हे मम्मीच्या त्यांच्या लग्नातले फोटो आहे. हे बघ ही मम्मी, मी बघ किती भारी आहे. खास बसलेलं आहे. हे बघ हे समोर कोण आहे माहिती का? मावशीची मुलगी आहे माझी. कोणती ओळख? आणि तर ताई, हे कोण आहे? ते जयश्रीताई मधून. जयश्रीताईच आहे. हा ना, जयश्री. हे कोण आहे? दीपे भाऊ आहे वाटतं. दत्ता भाऊ आहे. दत्ता भाऊ आहे का? हा थांब, हे पाठीमागचं कोण आहे? आता ते तोंडच दिसत नाही. कस काय ओळख? दिलीप भैया आहे तो. आनंद भैया आहे. बघ हा मी आहे. हे आमचे शेजारचे तिकडचे राहायला 5व्या बर्थडेचे फोटो आहे. हे मला अजून पण आठवतं. याच्यात काय गिफ्ट होतं माहिती का? काय? असं टाळ्या वाजवल्या ना
की ते पक्षी ओरडत होते ते गिफ्ट होतं त्याच्यात. हा का? मामा आहे त्यांनी मला उचलून घेतलेलं आहे. मी हसत का नाही तिथं बघ. मी तुला म्हंटल होतं मी त्या रियान सारखा दिसतो. असा गोबरा गोबरा. मी आणि रियान सेमच येतो दिसायला. पप्पाच्या कंपनीतला फोटो. हे बघा मम्मी पप्पाच्या लग्नाचा फोटो. ये बघ ये मेरी स्टाईल आहे. कशी पॅन्ट चेन होती म्हणून तुझ्या भावानी काल अशी पॅन्ट घातली होती. मग मला तेव्हा आठवण आली. म्हटलं अरे बाप हे किती जुन्या जमान्यात अजून बघ मी तेव्हा घालत होती पॅन्ट. तुझ्या भावानी पण अशी सेम पॅन्ट घातली होती का? हे बघ ही एक पॅन्ट बघ कशी स्टायलिश पॅन्ट आहे. एम्ब्रॉयडरी वर्क आहे. खाली चप्पल सॉक्स टी शर्ट शर्टीन. हे मम्मी फोनवर बोलती पप्पाला. मम्मीची मैत्रिणी ही पण मम्मीची मैत्रिणी. हा फोटो का क्लिक केला असेल याच्यात तर मी झोपलेलो आहे ना ग मम्मी क्लिअर तरी पण तो पण फोटो काढलेला आहे. पैसे घेतले होते म्हणून का? मी बाय बाय करतोय. बाय हामी ही मम्मी. मम्मी बघ किती काळी दिसतीये. आता खुलली का मम्मी तू? पहिले रंगच चेंज होता तुझा. शी स्टाईल हे बघ. अरे कॉम्बिनेशन बघ कसे. माझे कपडेच वेगवेगळे आहे. बघ तुला असे कपडे वेगवेगळेच बघायला भेटतील. कपडे तुला आवडला होता असं चमक होती त्याच्यामध्ये. आता ते सॅटिन मध्ये हे बघ इथं वर्क आहे. शर्टीन आहे आणि बघ पॅन्ट किती मोठी आहे. मामी ही मम्मीची बहीण ही मम्मी. हे कोण आहे अरे? सागर दादा आहे. मी आहे. आमच्या स्कूलचा युनिफॉर्म आहे. हे बघ इथं मी पॅन्ट घातलेली बरं का. ही मला मार्करनी यांनी माझे नागडेच फोटो काढून ठेवलेले लहानपणी. अंजली वेलकम. लाजली. हे कोण आहे सांगा रे? काय माहित. हा मोठ्या मामाचा मुलगा मनू भाऊ. हा हे बघ हर्षद. बासुरी बघ कशी वाजवतोय. ही कल्याणी. हे अॅन्युअल डेचा फोटो आहे आमचा. हे बघ कपडे बघा रंगीत आहे. हर्षद ही मम्मीच्या लग्नातला फोटो. हर्षद बघ हे फोटो पण हर्षदने खाल्लेले अर्धे. हे मी त्याच्या हातातून ओढून घेतलेलं आहे. ही कोणाची गाडी माहिती का? कोणाची? अमोलच्या पप्पाची. हा तुझी म्हणे. सायकल आहे का तेरे पास? आहे ना रे इलेक्ट्रिक सायकल आहे. हा तेवढीच आहे. हे बघ हे हामी आहे. आपण तू आहे. हा पण मीच आहे. मम्मी पप्पाचे ना एवढेच फोटो उरलेले. आमच्या सगळ्या लास्टचे मेमरीज एवढ्याच आहे. बाकी सगळे फोटो कुठे गेले अरे? हर्षदने काउंट टाकले. हर्षदने खाल्ले जनावरांनी. हर्षदने काउंट टाकले. अरे तो लहानपणी फोटोच खायचा फक्त. येड किती घाण होतात रे. सगळे फोटो खाऊन टाकले त्यांनी. आता ना अंजली आलेली आहे. मला ना जयराम भाऊच्या लग्नासाठी ना नेल आर्ट करायचंय. सो त्यासाठी मी आता नेल्स करते. जयराम भाऊचं लग्न 9 तारखेला आहे. आजची 3 तारीख आहे. मी आता नेल्स करते कारण की तिला आहे ना नंतर ऑर्डर आहे. मेकअप पण करते अंजली. नेल्स पण करते. अजून साडी ड्रेपिंग पण करते. सो त्याच्यामुळे ना तिला ऑर्डर आहे नंतर. त्यामुळे मी आता लवकरच करून घेते. तर गाईज आता माझे नेल्स डन झालेले आहे आणि यावेळेस ना मी गोल्डन शेड चॉईस केलेला आहे कारण की मी गोल्डन कलरचे नेल्स कधीच केलेले नव्हते. आणि मी जयराम भाऊच्या लग्नात ना अशी साडी वेअर करणार आहे ज्यावर गोल्डन नेल्स परफेक्ट जातील अँड ट्रेडिशनल पण वाटतात. मी खूप सिंपल करत होते इतके दिवस. बट यावेळेस ना मी थोडंफार असं ट्रेडिशनल केलेले मस्त गोल्डन शेड. मला ते इतके आवडले माहिती का. अंजली जेव्हा पण माझे नेल्स करते ना तेव्हा मला खूप जास्त आवडते. मी ना त्या नेल्सला कंटिन्युअसली बघत राहते. जोपर्यंत ते निघत नाही तोपर्यंत मी त्यांना बघतच राहते. जर तुम्हाला पण नेल आर्ट वगैरे काही करायचं असेल किंवा मेकअप करायचा असेल तुमच्या वेडिंग डे साठी किंवा मग तुमच्या स्पेशल डे साठी तुम्हाला तयार व्हायचं असेल ना तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता. एकदम बेस्ट आहे. मेहनती आहे अँड खूप भारी परफेक्ट काम करते. तिची इंस्टाग्रामची आयडी आहे अंजली मिरकर मेकओव्हर म्हणून. सो तुम्ही त्यावर तिला डीएम करू शकतात आणि कॉन्टॅक्ट करू शकतात. आता मी स्वयंपाकाला लागलेले. तर आज आई आणि पप्पा जेवायला नाहीये कारण की ते ना एका लग्नाला गेलेले. त्यासाठी मी खिचडी बनवते आणि खिचडी बनवायचं मेन रिझन हे पण आहे मी नेल आर्ट केलेलं आहे आणि यामुळे ना मला पीठच भिजवता येत नाही यार पोळीसाठी. खूप टास्क राहते नेल आर्ट केलं तर. जयराम भाऊचं लग्न अजून 9 तारखेला आहे. तोपर्यंत मला नेल्स तसेचे तसे ठेवायचे. त्यामुळे आज सिंपल खिचडी बनवली. ऋषी या साईडला लेटलेला आहे मस्त पैकी मूवी बघतोय. चिल करतोय बऱ्याच दिवसांनंतर ना आज. यस कारण लग्नाचीच गडबड चालू आहे. परत सुरू होणार आहे लग्नाची गडबड. लय एन्जॉय करणार आहे पण. यस तर आजचा आहे नेक्स्ट डे आणि मला वाटलं ऋषीचं अजून आवडलेलंच नाही पण तो जसं खाली आला हिरो बनून आलाय डायरेक्ट. मस्त पैकी शर्ट पॅन्ट घालून आलेला आहे. मेरे को बोलने दे. हा बोल. आमच्या ग्रुप मधल्या ना अजून एका मेंबरला पाहुणे बघायला आलेले. अरे वा. लवकरच त्याचं पण लग्न जमू शकतं. सो आता मला तिकडच जायचंय. सो बाय मी जरा गडबडीत. मी पण हिरो बनून आले.
बुरसा हिरो आंघोळच नाही केलेली 4-5 दिवसापासून. आंघोळ कर. काल रात्री केली. ते केस असे विचित्र झाले असे, त्याच्यामुळे ना बिनांगुळीच दिसतोय. आजचा दिवस इतका बोर चाललाय माहिती का. दुपारचे 12 वाजलेले अजूनपर्यंत आमचं काहीच नाही झालेलं आहे. मीन्स नुसतीच झोपच येते, असं वाटतंय झोपून राहावं. तर आज ना पूर्ण दिवस आम्ही चिल करणार आहे, काहीच करणार नाही. खाणारे पिणारे झोपून राहणारे आराम करणारे फुल. त्यानंतर उद्यापासून परत तयारीला लागायचंय जयराम भाऊच्या लग्नाच्या. तर आता मी जेवायला घेतलेला आहे आणि समोर ना मस्तपैकी अरविंदच्या लग्नाचा ब्लॉग लावलेला आहे. मला तर आता असं झालेलं आपला ब्लॉग लावल्याशिवाय ना जेवणच जात नाही. मस्तपैकी दिवसभर ब्लॉगच बघत बसावं वाटतात. आणि आमची स्कूबी बघा, एवढं पूर्ण घर सोडून तिला ते भांड्याच्या याच्यातच झोपायचं होतं. मी आल्यापासून त्याच्यातच झोपलेली आहे, याच्यातच झोपलेली, याच्यातूनच बाहेर बघती आणि त्याच्यातच परत झोपती. टीव्ही पण त्याच्यातूनच बघती ती. तिला असे बॉक्स वगैरे ना खूप जास्त आवडतं, तिच्यातच छान झोपते ती. तर आता आमच्या वहिनी आलेल्या आहे घरी, सो त्यामुळे ना आम्ही आज पिझ्झा बनवणार आहे घरी. हा ना, तुम्हाला किती दिवसांचा पिझ्झा खायचा होता? इतके दिवस झाले वहिनी म्हणलेलं आहे मला की मला पण खायचा आहे पिझ्झा. पण वहिनी इकडं आल्या ना, म्हणजे संभाजीनगरला आल्या की इकडे येतच नाही. लय छान आहे, येतच नाही. पिझ्झा आहे की पिझ्झा आहे? पिझ्झा आहे. तू पिझ्झा पिझ्झा काय म्हणते? पिझ्झा काय म्हणली? तुला देणार नाही आम्ही. ते पाणी सांडशील, पाणी सांडशील. ठेव नाही, ठेव तिकडे. नाही मला पिझ्झा, अरे तुझ्यासाठी पिझ्झा बनवते. तुझी हेअरस्टाईल बघ किती सुंदर दिसते, छान दिसते. नाही जाते जाते जाते. अरे मी हॉलिवूड किती थंड आहे ते. पागल. तरी अंगावर नाही सांडलं, वाचली. फेकून दिलं मी एका साईडला पाणी. ऋषी आता मी ओले झाले, परत आता वरती जावं लागेल, कपडे चेंज करावं लागेल. आता पिझ्झा कोण बनवाल? तू बनव. चल बनव आता. दे रुमाल दे मला. बेटा लक्षात ठेवा, आता तुला आहे ना मी एक घास पण नाही खाऊ देणार आहे. काय घास मी खात पण नाही. पिझ्झाचा एक घास पण नाही देणार आहे तुला. आता पिझ्झा तयार झालेला आहे. तर हा पिझ्झा आहे ना मी वहिनीला खायला घालणार आहे. खाओ. कसा झालाय सांगा. थँक्यू. खाऊन तर सांगा पहिलेच दिल्याबद्दल थँक्यू. खाल्ल्याबद्दल नंतर परत खाऊन सांगा कसा झालाय. गरम असेल. मस्त. थँक्यू. घरा खा मग. तर आता नवरदेव आलेले आणि नवरदेव ना लय सारे शॉपिंग करून आलेले. तुम्हाला माहितीये का ते शॉपिंगला आपल्याला का नेत नाही? आपण काही मागू ना म्हणून ते आपल्याला नेत नाही. गुपचूप गुपचूप चालले जात्या. बरोबर आहे, म्हणजे कोणी काही घेणार नाही म्हणून जात्या ते एकटे एकटे. हा ना. हा तुम्ही लगेच घेऊन देते आहे ना, घेऊनच देते तुम्ही. इकडे बघून लगेच निघून चालत पुढं. हा मग इग्नोर करतात ते. कोण तुम्ही? आता तुम्ही ओळखणारच नाही बाबा, तुझं लग्न हा आता तर लग्न होणार आहे. नवरदेव त्याचे कपडे घालतात नाही काय माहिती, पण इथं रवी भाऊ ट्राय करताय उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. हा चांगलं दिसतंय. लेगिन्स घाला घातली. लगेच घाला मधून. ती काय घातलेली लगेच पण आहे. आज आमच्या वहिनी आलेल्या आहे ना स्पेशल, त्यासाठी मी बनवलेलं आहे पनीरची भाजी, वरण, भात, पोळी. बस का अजून काय पाहिजे? नाही बस बस. मंडळा बरी. धन्यवाद. और सेवा कुछ आपकी, इतने दूर से आते हो आप. मन भरून आलं माझं सध्या. अरे बापरे. एवढं सगळं पाहून भूक लागली वाटतं तुम्हाला. जेवण करून घ्या मग आता पोटभर. तर आता आमचे जेवण झाले. वहिनी आणि अमोल भाऊ घरी गेलेत आणि ऋषी, आई आणि हर्षद हे ना हळदीला गेलेले. ते कधी येतात काय माहिती, पण मला तर खूप जास्त झोप येते. त्यामुळे मी आपला ब्लॉग याच ठिकाणी एंड करते. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.